Good morning, friends. Today we are going to learn about number 3. This is paper 6 in TYBSc. This is very interesting subject. It will help to create interest about mathematics among students. Number 3 is also called as a queen of mathematics. क्वीन म्हणजे काय असते मित्रांनो? राणी. इथे तुम्हाला तर नंबरशीच वगैरे खेळायचे आहे. स्पेशली आपण जे इंटिजर्स वगैरे म्हणतो 1 2 3 0 -1 -2 लाईक दिस. आता आपण क्वीन ऑफ मॅथमॅटिक्स का म्हणतो नंबर 3 ते आपण बघणार आहोत. सर्वप्रथम आता तुमच्या डोळ्यासमोर एक डायग्राम दिसते. ते काही बॉल्स आहेत जे एका कॉलममध्ये 3 याप्रमाणे पहिल्या याच्यात लावलेले आहेत. हे बघू शकता तुम्ही. 3-3चे गठ्ठे करून मग किती उरले? 2. समजा 23 बॉल असतील तर किती उरले? ऑब्विसली 2. पण 5-5चे लाईनी केले, 5-5चे कॉलम, किती उरतील? 3 उरतील शेवटच्या लाईनीमध्ये. आणि जर आपण 7-7चे कॉलम केले तर आपल्याकडं 2 उरतील. तर मॅथमॅटिकली आपल्याला ही गोष्ट कशी लिहिता येईल? हे जसं काय रिमाइंडर समजू. इथं 2 रिमाइंडर आहे, इथं 3 रिमाइंडर आणि इथं 2 रिमाइंडर. आणि हा 23 बॉल आहे हे माहीत नाही समजा तुम्हाला. वी डोंट नो हाऊ मेनी बॉल्स, दॅट इज से एक्स. सो एक्स कॉन्ग्रुएंट टू 2 mod 3. कॉन्ग्रुएन्स रिलेशन तुम्ही FYला शिकलेलेच आहे, तर मी डिटेल काही सांगत नाही त्याबद्दल. फ्रॉम दिस एक्स कॉन्ग्रुएंट टू 3 mod 5. Then here we can observe, here 5 is there, that's why here 5 is there. Again here 3 is there, that's why we have to write 3. नीट ऑब्झर्व करा. हे जे सेकंड रिलेशन आहे ते एक्स कॉन्ग्रुएंट टू 3 mod 5. आता थर्डकडे जाऊया. एक्स कॉन्ग्रुएंट टू 2 mod 7. आणि हे 3च इक्वेशन दिलेलं राहतील असं काही नाही. 3पेक्षा जास्तही राहू शकतं, कमीही राहू शकतं. त्याला सिस्टीम म्हणतो, सिस्टीम ऑफ कॉन्ग्रुएन्स रिलेशन म्हणूया किंवा सेट ऑफ कॉन्ग्रुएन्सेस. तर आपण हे कसे सॉल्व करायचं ते आपण आज बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला चायनीज रिमाइंडर थेरम लागणार. तर इन नंबर थिअरी द चायनीज रिमाइंडर थेरम. तर हे कसे सॉल्व करायचे? चायनीज रिमाइंडर. द चायनीज रिमाइंडर थेरम स्टेट दॅट इफ वन नोज द रिमाइंडर ऑफ द Euclidean division of integers n by several integers, then one can determine uniquely the remainder of division of n by product of these integers.
under condition that the divisors are pairwise co-prime. को-प्राईम पाहिजे, ही सगळ्यात महत्त्वाची कंडिशन. आता चायनीज रिमाइंडर थेरम त्याचं स्टेटमेंट काय ते आपण इथं बघणार. तर तुम्हाला पहिला पॅराग्राफ समजलाच असेल. लेट x1 x2 xr be integers and m1 m2 dash 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 mr be a positive integers. कसे ते m1 m2 dash 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 mr, तर त्यांचा GCD 1 असला पाहिजे, एकमेकांशी ते को-प्राईम असले पाहिजे. म्हणून म्हटलंय mi and mj रिलेटिव्हली को-प्राईम, म्हणजे त्यांचा GCD 1 पाहिजे. मग हे झालं गिवन थिंग. देन काय, तर द सिस्टीम ऑफ कॉन्ग्रुअन्स दॅट इज गिवन बाय दिस वे. ग्रीन अक्षराचे दिसते x कॉन्ग्रुअंट टू x1 मॉड m1, x कॉन्ग्रुअंट टू x2 मॉड m2 डॅश 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 x कॉन्ग्रुअंट टू xr. म्हणजे r काही असू शकतं, काही फायनाईट नंबर असू शकतो, 3 असेल 4 असेल काही असेल, 2 पासून म्हणून x कॉन्ग्रुअंट टू xr मॉड mr हॅज कॉमन सोल्युशन. जर असं घडत असेल तर ह्या सिस्टीमला सोल्युशन असतं. पुन्हा एकदा सांगतो, हे mi, mj जे आहे ते GCD त्याचा 1 आहे हे दाखवायचं सिम्बॉल आहे ब्रॅकेटमध्ये. तर आता परत पुन्हा विचार करूया, आता सिस्टीमला एकच सोल्युशन असू शकतं का? आता इथं कॉमन सोल्युशन म्हटलं असेल सोल्युशन. जर अजून खोलात गेले तर याला इन्फायनाईट सोल्युशन राहतं, इन्फायनाईट इंटिजर सोल्युशन. तर त्याचं स्टेटमेंट आपल्याला कसं करता येईल, त्याचं स्टेटमेंट आता आपण करूया. म्हणजे हा सेकंड पार्ट झाला स्टेटमेंटचा. या एवढं गिवन असेल तर आपल्याला त्याला सोल्युशन असतं. आणि आता वी कॅन ऑल्सो कम टू द कन्क्लुजन दॅट द सोल्युशन इज युनिक. कुठपर्यंत? अप टू मॉड एम. मॉड एम काय भानगडे, तर एम इज नथिंग बट द m1 इंटू m2 डॅश 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 mr. r नंबर ऑफ इक्वेशन, म्हणून इथं r डार्क लिहिलं. हेच आपल्याला वेगळ्या भाषेत कसं लिहिता येईल. जर x0 जर सोल्युशन असेल आणि आपल्याला देर आर इन्फायनाइटली मेनी सोल्युशन, आणि ते कसे लिहिता येतं आता, तर x0 प्लस m k इज इंटिजर. x0 हे एक सोल्युशन आहे. हे झालं पहिलं स्मॉलेस्ट सोल्युशन म्हणूया अप टू मॉड एम. बाकीचे सोल्युशन कसे डिस्क्राईब केले जातात, तर आणि ते महत्त्वाचं म्हणजे ते इंटिजर सोल्युशन असतं. तर x0 प्लस km. के काय आहे की हा इंटिजर आहे. इंटिजरचा सेट आपण झेडने दाखवतो. झेड म्हणजे काय, 1 2 3 डॅश डॅश अप टू इन्फिनिटी, आणि इकडं 0 -1 -2 डॅश डॅश अप टू. तर अशा टाईपने हा जो ब्ल्यू स्क्वेअर ब्रॅकेट काढतोय मी, त्या प्रकारे आपल्याला इन्फायनाइटली मेनी सोल्युशन डिस्क्राईब केले जातात. इन्फायनाइट का, तर झेड हा इन्फायनाइट सोल्युशनचा सेट. त्यामुळे थँक्यू. So friends, again we have to solve the set of congruencies.
सॉल्व मीन्स वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. म्हणजे असा नंबर शोधायचा किंवा नंबर्स शोधायचे. ॲक्च्युली इट हॅज इन्फायनाइटली मेनी सोल्युशन. कसे की 4ने डिवाइड केलं तर बाकी 1 होते, 3ने डिवाइड केलं तर बाकी 0 होते, 7ने डिवाइड केलं तर बाकी 5 होते. तर मग असं किंवा असे कोणकोणते नंबर आहेत किंवा आपण म्हणू शकतो की 1 ते 50 मध्ये किती आहे किंवा 1 ते 100 मध्ये किती आहे, 100 ते 200 मध्ये कोणकोणते आहे. सो लेट अस स्टार्ट अगेन. कंपेअर विथ our Chinese remainder theorem. So we get x1 equal to 1, x2 equal to 0. This is regarding to information given here in this problem, and x3 equal to 5. What about m1? m1 is nothing but the mod 4 means 4. m2 is nothing but the 3. m3 is nothing but the 7. m2 is 3. Since there are only 3 relations we have given, so r is equal to here 3. If more equations given, we have to go write x4 and m4 also. What is the next step? We have to calculate the m. m is nothing but the m1 into m2 into m3 means 4 into 3 into 7, 84. Why? 3 into 7, 21. 21 fours are 84. So we get value of small m also. What is the next step? To prepare the table, we have to calculate the inverses of all these numbers, means inverses of 4, 4, 3, 7. How we have to calculate the capital Mi first. What is next step? Go for calculating Mi. What is formula for Mi? Small m divided by small mi. Once you write table, or here m1 equal to a to power divided by 4, it will be 10 to 1. Similarly, m2 equal to 84 divided by 3, it will be 28. For m3, 84 divided by 7, it will be 12. So what is next step? We have to write table. Small mi 4, 3, 7. Then what is capital Mi? Since m is equal to 84, how we can calculate Mi? Though we already calculated, I give shortcut. Just remove 4, remaining numbers are 2, 3 into 7, 21. Just remove 3, remaining numbers are 4 into
7, 28. Remove 7, just take the product of 4 and 3, that is 12. What is next step? EMI dash, that is nothing but the EMI inverse, means capital EMI into EMI dash, its product should be 1 multiplication under mod EMI. How we have to calculate? So to find M1 dash, means we know the M1 dash into M1, it should be 1 in mod M1. What is mod M1? 4. Here congruent is needed. We know the value of M1, that is 21. We have to choose the value of M1 dash from 0, 1, 2, 3. In mod 4 means only 1 in mod 4. So what may be the value of M1 dash, so that product will be 1. So what may be the here we must require 1. So from this we get M1 dash is 1. Similarly, since this is 28, so in mod 3 is nothing but the 28. This is for calculating M2 dash. So first we have to find simplification. So first we have to simplify. What is 28 in mod 3? It will be the remainder when 28 divided by 3 will be 1. So 1 into how much value? So that we get 1 under mod 3, and the triangle value will be 1. What about last? I use rainbow color. In mod 7, what is 12? 12 in mod 7 is 5. We use eraser. Let us write below.
in mod 7 means 5. So what is value, which value you have to take, so that 5 into triangle, or we can say okay, triangle in mod 7. Here this 12 is nothing but 5 in mod 7, because remainder is 5 when 12 divided by 7. So what is inverse of 5? To find the inverse of 12, that is equivalent to find the inverse of 5 in mod 7. It will be 3, because 5 into 3, 5 into 1, 5, 5 into 2, 10, 10 in mod 7, 3, but 5 into 3, 15, 15 in mod 7 means remainder of 15 divided by 7 will be 1. So inverse of 12 will be 3. We have calculated all mi dash. What is next column? Xi. Xi's are nothing but the 1, 0, 5. What is next step? Here we have to take the product of all these mi or mi inverse, means that is denoted, no need to denote. 21 into 1 into 10 to 1, 21, 28 into 0, 0, 12 into 3 into 5, 5 3s are 15, means 180, or 12 5s are 60, 6 3s are 18. So just make the total 21 plus 0 plus 180, that will be the 201. But 201 in mod m, that is nothing but the mod m is 84. When we divide by 84 to this number 201, then we get the remainder will be 33. So this is the smallest positive integer. Or we can see here mod 84. Whether we have finished problem, this is the only unique solution. This is just x naught, that is nothing but the 33, because though we are getting 201, but that is in mod m, means mod 84, that is 33.
is smallest integer solution. How we find other solutions? 33 plus m is value nothing but 84k, where k is set of integer positive negative, means 1 2 3 4 dash 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 0 minus 1 minus 2. This is infinite set of integer. So solution set is given by negative number also. K is, we put a k equal to minus 2, then we will get minus 1 3 5, k equal to minus 1 minus 51, k equal to 0 33, k equal to 1, we add 84 in 33, 117, again we are adding 201, 285. This is the required solution set. Thank you. In this way we can check any number given in this set which satisfy conditions given in problem. Say this 33. If we divide 34 by 4, remainder will be 1. If we divide 33 by 3, remainder will be 0. If we divide 33 by 7, then remainder will be 5. So in this way we can check 105. This is not only for 33, for 117, 201, like that also. I will give one problem for exercise in Google assignment or in Telegram group. Kindly try to find the solution of that. Thanks for watching.